तर मित्रांनो, आपण फायनली पाण्याच्या टाक्याजवळ येऊन पोचलोय. तर तुम्ही बघू शकता, हा पाण्याचा टाका आहे. भयानक जंगलमध्ये बाबा एकटा, बघा एकदम छोटंसं अशी झोपडी आहे. तिथं बाबा राहते. इकडनं पूर्ण असं म्हणजे एक मंदिर आहे आणि पूर्ण असं भयंकर म्हणजे जंगल वगैरे, वाघ केव्हाही येऊ शकतो. तर बाबा तिथं राहते, बघू शकता. तर मित्रांनो, नांदगाव तालुक्यामध्ये फेमस नस्तनपूर येथील ख्वाजा नाईक म्हणून असा बद किल्ला तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप भयंकर अशी भीतीचं वातावरण झालेलं आहे. किल्ला वगैरे एकदम म्हणजे पडून गेलेला आहे. असं खूप असं म्हणजे भयंकर परिस्थिती झालेली आहे किल्ल्याची. तुम्हाला मी दाखवतो या पुढं. तर अशा प्रकारे किल्ला तुम्ही बघू शकता. किती म्हणजे भयंकर, एकदम खतरनाक असं हे पडून गेलेलं आहे. बघू शकता किती भयंकर आहे. केव्हाही अंगावर पडू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला वरती जाऊन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, पण रस्ता एकदम भयंकर खराब असल्यामुळे मी केव्हाही पडू शकतो. इथं बघा, रस्ता वगैरे काहीच नाही, म्हणून आपण मधलं काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही इथूनच व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो, आपण फायनली पाण्याच्या टाक्याजवळ येऊन पोचलोय. तर तुम्ही बघू शकता, हा पाण्याचा टाका आहे. इथं म्हणजे खूप असं आता पाणी आहे तिथं. पहिले पाणी वगैरे काहीच नसायचं आणि जुन्या काळीन बघा
इथं म्हणजे गड किल्ल्यासारखे तुम्हाला एकदम छान असं गड किल्ला आहे, पडून गेलेला आहे तो सध्या. हे बघा जुन्या कालीन म्हणजे एकदम ब्रिटिश कालीन आहे, डायरेक्ट इसवी सन पूर्वी बी समजलं तरी चालेल तुम्हाला. खूप असं म्हणजे एकदम बघण्यासारखं खूप छान आहे. पण आता ते म्हणजे पूर्ण पडझड झालेली आहे. इथून तुम्हाला खूप असा व्ह्यू बघायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता दाखवण्यासारखं इथं भरपूर आहे, पण खूप काही गड किल्ले म्हणजे असं पडून गेलेले आहे. आणि असं खूप काटेरे वगैरे केव्हाही म्हणजे बिबट्या वगैरे येण्याची शक्यता आहे. तरी एक कहाणी आहे वजन नाईक म्हणून, एका माणसाची कहाणी आहे, एक राजाची. ती कहाणी आपल्याला म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी व्हिडिओमध्ये. हे बुरुज वगैरे काही जुने वीर वगैरे ते पूर्ण म्हणजे आपण दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हे बघा वरती पूर्ण म्हणजे असं पडलेलं आहे आणि खूप असं एकदम खूप भयंकर जंगलसारखं दिसतंय ते, म्हणून आपण काही जास्त दाखवत नाही व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ येथेच एंड करूया. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.